मुंबई पुणे प्रवासात घाटात अडकून त्रस्त झालेल्या नागरिकांना 1 मेला मोठा दिलासा मिळालाय। अखेर ज्याची अनेक वर्ष वाट बघितली जात होती त्या मिसिंग लिंकचं उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गाडी चालवत उद्घाटन स्थळी गेले आणि त्यांच्या सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। मिसिंग लिंक प्रकल्पामुळे अनेक महत्त्वपूर्ण लाभ अपेक्षित आहेत। प्रवासाचा वेळ हा सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून घाटातील धोकादायक वळणं टाळल्यानं अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे। वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होईल। हा वेळ वाचणार आहे 30-40 मिनिटं। फक्त मुंबई पुण्यातच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांना देखील फायदा होणार आहे। बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा रस्ता त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी केला, पूर्ण करताना देवेंद्रजी आणि मी आहे। मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख आर्थिक केंद्र जोडणारा हा मार्ग उद्योग, आयटी, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रासाठी जीवनदायिनी भूमिका बजावतो। मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असल्यानं व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे। महाराष्ट्रात 1 मे पासून जनगणना 2027 प्रक्रियेला प्रारंभ झालाय। विशेष म्हणजे ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असून स्मार्टफोनच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे। जनगणना प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यात राबवली जाणार आहे। पहिला जनगणना 2027 चा महाराष्ट्रात औपचारिक आरंभ लोकभवन मुंबई इथे करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पहिल्याच दिवशी सेल्फ गणना केलेली आहे। पूर्णपणे डिजिटल माध्यमातून 2027 ची जनगणना केली जाणार आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला या विशेष डिजिटल उपक्रमाचा भाग होण्याची संधी आहे। यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते। यात ॲपच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच आपली माहिती म्हणजे स्वगणना भरता येईल। केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या 33 विषयांशी संबंधित माहिती भरावी लागेल। एकूण 14 भाषांमध्ये ही माहिती भरता येईल। स्वगणनेदरम्यान ॲप किंवा संकेतस्थळावर कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही असं उपसंचालक संतोष पायस यांनी सांगितलंय।